जेव्हा सुंदर कपडे घातलेली नवरी तिच्या सासरच्या घराच्या उंबरट्यावर पोहोचली, तिच्या पायात पैंजणांचा आवाज येत होता, तेव्हा तिची सासू शांतादेवी आरती थाळी घेऊन उभी होती. तिच्या चेहऱ्यावर औपचारिक हास्य दिसत होते, पण तिच्या डोळ्यात एक सूक्ष्म गणना होती. तिने तिची आरती केली आणि कपाळावर टिळक लावला आणि काही न बोलता त्यांनी तिचा पदर, पायजमा, बिंदी आणि बांगड्यांकडे पाहिले. सुमनचे हृदय जोरात धडधडत होते, हात थरथरत होते, कारण आज तिच्या आई वडिलांचे घर सोडून तिच्या सासरच्या घरी प्रवेश करण्याचा पहिला दिवस होता. तिच्या शेजारी उभी असलेली तिची जाऊ रेखा बनावट हास्य करत म्हणाली, या घरात तुझे स्वागत आहे. पण सुमनने नतमस्तक होऊन त्याच्या पायांना स्पर्श करताच रेखा तिच्या कानाजवळ आली आणि हळूच म्हणाली, हे बघ सुमन, तू इथे सून म्हणूनच राहा, मुलगी होण्याचा प्रयत्न करू नकोस. इथे सगळे नियमानुसार चालतं. हे शब्द जणू काही सुमनच्या कानात अडकूनच राहिले. ती लगेच हसली, पण तिच्या मनात एक विचित्र प्रश्न निर्माण झाला की मुलगी असणे हा गुन्हा आहे का? मुली इतके प्रेम सुनेला मिळू शकत नाही का? तिचा नवरा अनिरुद्ध शांतपणे सुटकेस घेऊन खोलीकडे निघाला. घरात नातेवाईकांची गर्दी होती. लोक चहा आणि नाश्ता सोबत हास्य मजाक पण करत होते. सर्वजण नवीन सुनेकडे पाहत होते आणि तिचे कौतुक करत होते. किती सुंदर आहे, तिचं हास्य सुंदर आहे, ती सुसंस्कृत दिसते. पण त्या गर्दीत शांतीदेवी आणि रेखाची नजर प्रत्येक लहान गोष्टीवर असल्याचे दिसत होते. ती सुमन किती उंचवर पदर ठेवते, पाहुण्यांशी बोलताना किती वेळ डोळ्यात डोळे घालून बोलत आहे आणि तिचे हास्य किती व्यापक आहे हे तपासत होती. रात्र घर शांत झाले. पाहुणे निघून गेले आणि फक्त घरातील लोक उरले. मग रेखाने सुमनला स्वयंपाकघरात बोलवले आणि ऑर्डर सोडू लागली की दररोज सकाळी 5 वाजता उठण्याचे आदेश देऊ लागली. प्रथम तुळशीला पाणी अर्पण करावे, नंतर मंदिरात दिवा लावावा, त्यानंतर नाश्ता आणि नंतर दुपारचे जेवण बनवायचे आहे. डाळ घट्ट असावी, तांदूळ चांगले धुवावे आणि 15 मिनिटे भिजू घालणे व तेल कमी घालणे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फोनवर वेळ वाया घालवू नये. दररोज आईच्या घरी फोन लावून बोलायचं नाही, न विचारता काहीही करायचं नाही आणि इथे स्वतःहून कसल्याही गोष्टी बोलण्याची प्रथा नाही. इतके नियम एकत्र ऐकल्यावर सुमन फक्त ठीक म्हणाली आणि गप्प राहिली. तिच्या मनात एक विचार आला, अरे देवा, तिला तिच्या सासरच्या घरी येऊन एकही दिवस झाला नाही आणि सर्व आदेश पहिल्याच दिवशी देण्यात आले होते. पण नंतर तिला वाटले की कदाचित काळानुसार हे सर्व हळूहळू बदलेल. रात्री ती खोलीत परतली तेव्हा अनिरुद्धने विचारले की सर्व काही ठीक आहे का? ती हसली आणि म्हणाली, हो ठीक आहे. पण अनिरुद्ध तिच्या डोळ्यात लपलेला थकवा आणि किंचित दुःख वाचू शकला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ती गजराच्या आधी उठली, अंघोळ केली आणि तयार झाली. अंगणातल्या तुळशीच्या रोपट्याजवळ गेली आणि दिवा लावला, त्याला पाणी दिले आणि स्वयंपाकघरात काम करू लागली. तेव्हा रेखा तिच्या शेजारी येऊन उभी राहिली आणि डाळ ढवळत म्हणाली, तू यात इतके पाणी का घातले आहे? इथे डाळ थोडी घट्ट लागते. तेवढ्यात शांती देवीही तिथे आल्या आणि पाहिल्यानंतर म्हणाल्या की हे पहिल्यांदाच करत आहे, ती हळूहळू शिकेल, पण पुढच्या वेळी काळजी घे. नाश्त्यासाठी पराठे बनवताना सुमनने तिच्या आईकडच्या सवयीप्रमाणे थोडे लोणचेही ठेवले. रेखाने लगेच ते काढून टाकले आणि म्हणाली, आम्ही सकाळी आंबट पदार्थ ठेवत नाही, हा आमचा नियम आहे. जेवणाच्या टेबलवर बसलेले सासरे हसले आणि म्हणाले, सुनबाईच्या स्वयंपाकात चांगलाच हात आहे, ती चविष्ट जेवण बनवते. पण त्याच वेळी रेखाने मध्येच अडवून सांगितले की मीठ कमी आहे. शांती देवीने अनिरुद्धकडे पाहिले आणि म्हणाली, तिला समजावून सांग, घरातील सवयी लवकर शिकल्या पाहिजेत. अनिरुद्ध ही घाईघाईने म्हणाला, हो आई, ती लवकर शिकेल. मला ऑफिसला जायला उशीर होत आहे. आणि तो निघून गेला. सुमनने शांतपणे भांडी धुतली, पण तिच्या मनात तोच विचार वारंवार येत राहिला जो तिची जाऊ बोलली होती, इथे सून म्हणून राहा, मुलगी म्हणून नाही. रात्री बाल्कनीत उभी राहून तिने आकाशाकडे पाहिले, जिथे दूर एका छतावर अंधारात एक पतंग अडकला होता. तिने स्वतःशी विचार केला की घर उडण्यासाठी दोरी देते की बांधण्यासाठी. मग तिने स्वतःला वचन दिले की मी नियम शिकेन, पण माझा स्वाभिमान मरू देणार नाही. मी आदर मागणार नाही, तर माझ्या चांगल्या मूल्यांनी मिळवायचा आहे. लग्नानंतरचा पहिला आठवडा पंख असल्यासारखा उडून गेला,
पण सुमनसाठी प्रत्येक दिवस एका नवीन परीक्षेसारखा होता. सकाळी 5 वाजता उठून तुळशीच्या रोपाला पाणी घालणे, मंदिरात दिवा लावणे, नंतर नाश्ता तयार करणे आणि मग जेवण बनवणे. सर्व काही ब्रेकशिवाय चालू राहिले. पहिल्या आठवड्यातच तिला समजले की या घरात काम हे फक्त काम नाही, तर तिच्या ओळखीचे माप आहे. आणि इथे ओळख निर्माण करण्यासाठी फक्त कठोर परिश्रमच नाही, तर नियम सुद्धा पाळावा लागतो. डाळ किती जाड असावी, तांदूळ किती वेळ भिजवावा, भाज्यांमध्ये किती तेल घालावे, पिठात कधी पाणी घालावे, स्वयंपाकघरात कोणते भांडे वापरावे आणि कधी आणि कशासाठी वापरावे, इथे हे सर्व ठरवले जाते. या गोष्टी विसरणे, मग त्या नकळत का होईना, लगेचच टोमणे आणि शिकण्याचे कारण बनते. एके दिवशी दुपारी सुमनला तिच्या आईशी व्हिडिओ कॉलवर थोडा वेळ बोलण्याचा विचार आला. मग ती हसत हसत आईला स्वयंपाकघर दाखवणार होतीच, तेवढ्यात रेखा तिथून गेली आणि न बोलता बोलली, सुनेनी दररोज त्यांच्या आईवडिलांच्या घरी चिकटून राहणे चांगले नाही. आपले लक्ष इकडे केंद्रित केले पाहिजे. त्यानंतर शांतीदेवी पण म्हणाल्या, एक सून तिच्या आईवडिलांच्या घरी तिला हवे तितके बोलू शकते, परंतु तिच्या सासरच्या घरातील जबाबदाऱ्या प्रथम येतात. हे ऐकून सुमनचे मन दुखावले. तिने फोन कट केला आणि शांतपणे कामाला लागली. संध्याकाळी तिच्या सासऱ्यांना हलका ताप आला. सुमनने लगेच एक काढा बनवला, त्यांच्या पायाला मोहरीच्या तेलाने मालिश केली आणि रात्री अनेक वेळा उठून त्यांना पाणी पाजले. तिचे म्हणणे होते की सासूला असे वाटावे की तिची सून तिच्या घरातील वडीलधाऱ्यांची अशीच काळजी घेऊ शकते, जशी एखादी मुलगी तिच्या वडिलांची घेते. सकाळी शांतीदेवीने तिला पाहिले तेव्हा क्षणभर तिचा चेहरा मऊ झाला, पण नंतर पुन्हा तोच आवाज कठोर झाला. सेवा चांगली आहे, पण काल नवरात्रीच्या भोगात तू साखर स्वतःहून कमी का घातली? आमच्या भोगात सर्व काही नियमानुसार घडते, आम्ही ते कोणासाठीही बदलत नाही. सुमनने सासऱ्यांना मधुमेह असल्याचे स्पष्ट केले, म्हणून त्याने त्याबद्दल विचार केला. पण तिच्या सासूने तिला मध्येच थांबवून सांगितले की भोगात हे सर्व मान्य नाही. सुमनने स्वतःशी विचार केला की कदाचित या घरात नियम आवश्यक असतील, पण इथे नियम आणि मानवजातीमध्ये कोणताही पूल बांधला गेला नाही. तिने ठरवले की ती रागवणार नाही, ती टोमण्याने टोमण्याने उत्तर देणार नाही, उलट ती तिच्या कामाने आणि वागण्याने स्वतःसाठी एक जागा बनवेल. रात्री अनिरुद्ध आला तेव्हा त्याने तिला प्रेमाने विचारले की तू ठीक आहे का? सुमन असली आणि हो म्हणाली, मी ठीक आहे. काही वेळ शांतता होती. मग तिने हळुवारपणे विचारले की ती रविवारी तिच्या आईला भेटायला जाऊ शकते का? अनिरुद्धने तिच्याकडे न पाहता म्हटले, तू आईला विचार. सुमनला समजले की तिची छोटीशी इच्छा देखील परवानगीवर अवलंबून आहे. तिला वाईट वाटले, पण तिने ती कमकुवतपणा मानली नाही. तिने होकार दिला. उलट तिला समजले की तिला या घरात स्वतःसाठी जागा बनवण्यासाठी घाई करण्याची गरज नाही. दुसऱ्याच दिवशी तिने ठरवले की ती घरातील लहानात लहान कामे देखील स्वतः लिहून ठेवेल. गॅस बिल कधी भरायचे, दूध वेळेला पावती कधी द्यायची, रेशनचा हिशोब कसा ठेवायचा, खोलीतील पंखा आवाज करत आहे आणि तुटलेल्या दाराचे हँडल कधी बदलायचे. तिला माहीत होते की जेव्हा ती या गोष्टींमध्ये पुढाकार घेईल तेव्हा लोकांना हळूहळू तिचे महत्त्व समजेल. पण सध्या ती शांतपणे सर्व काही शिकत होती. नियम आणि तो आदर देखील आवश्यक आहे. ते मागून बनवले जात नाही, तर ते स्वतःहून घडते. लग्नानंतर सुमनचा रामनवमी हा पहिलाच मोठा सण होता. ती पहाटे 4 वाजता उठली. बाहेर अजूनही अंधार होता, पण स्वयंपाकघरात मंद दिवा जळत होता. शांतीदेवी आधीच पूजेची तयार करण्यात व्यस्त होती. तुळशीजवळ दिवा लावणे, मंदिर फुलांनी सजवणे आणि नैवेद्यासाठी एक वेगळे भांडे ठेवणे. सुमनने शांतपणे डोक्यावर पदर ओढला आणि स्वयंपाकघरात प्रवेश केला आणि काम सांभाळले. आज घरी बरेच नातेवाईक येणार होते. सासू सासरे, माहेरचे काही लोक आणि शेजारच्या महिलाही येणार होत्या. स्वयंपाक करणे, घर सजवणे, पूजेची तयारी करणे सगळं एकत्र करावं लागायचं. सुमनने मनातल्या मनात बटाट्याची करी, पुरी, कचोरी, कढी, खीर, बुंदी, रायता आणि पकोडे बनवण्याची यादी बनवली. रेखा जवळच उभी होती आणि सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून होती. पुरी थोडी लहान लाटून घे, नाहीतर सगळ्यांनाच वाटेल की आमच्या सुनेला लाटायला येत नाही. खीर जाड ठेव, पण ती तळाशी जळणार नाही याची काळजी घ्या.
पकोड्याचे पीठ पातळ करू नका, नाहीतर ते फुगणार नाहीत. सुमन काहीही न बोलता ऐकत होती. हो दीदी म्हणत पुढे जात होती. दुपारपर्यंत घरात सुगंध पसरला होता. नातेवाईक आले होते. मुले अंगणात खेळत होती. वडीलधारी लोक खाटेवर बसून बोलत होते. सुमनने सर्वांना पाणी दिले. तिने ताटांची व्यवस्था केली आणि जेवण वाढू लागली. मग रेखाने पदार्थांचा एक तुकडा तोंडात टाकून म्हणाली, सुनेचे स्वयंपाकात हात चांगले आहेत, पण जेव्हा मिठाचा प्रश्न येतो तेव्हा ती अजूनही लहान आहे. काही लोक हलकेच हसले. काहींनी प्रकरण हलकेच घेण्याचा प्रयत्न केला. सुमनचे मन दुखावले. तिचा चेहरा लाल झाला, पण तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि आवाज न वाढवता हसून म्हटले, ज्यांना कमी वाटत असेल ते त्यांच्या गरजेनुसार ते घेऊ शकतात. मी पुढच्या वेळी अधिक लक्ष देईन. सासू शांतीदेवीने तटस्थ चेहरा बनवला. काही नातेवाईक म्हणाले की जेवण चांगले आहे, यात मेहनत दिसते, पण त्या क्षणी सुमनला जाणवले की लोकांना कौतुकापेक्षा टोमणे लवकर आठवतात. तरी ती गप्प राहिली. पाणी वाढले. मुलांना खीर दिली. वडीलधारी लोकांच्या प्लेटा आधी भरल्या आणि आधी मधी स्वयंपाकघरात जाऊन भांडीही साफ केली. सर्वांचे जेवण झाले आणि उठले तेव्हा स्वयंपाकघर चमकत होती. भांडी धुवून जागी ठेवली होती. स्टोव्ह स्वच्छ होता. फरशी धुतली होती. सासरे स्वयंपाकघरात आले ते हळुवारपणे म्हणाले, सुनबाई, कष्ट स्पष्ट दिसते, मनापासून करत राहा. सुमन फक्त हलकेच हसली, पण आत एक वेदना होती की कष्टाच्या भरात एक छोटीशी चूक ही उघड झाली. रेखा रात्री पुन्हा आली आणि म्हणाली, पुढच्या वेळी मी सांगितलेल्या रेसिपीनुसार बनव, नाहीतर असंच होणार. सुमन शांतपणे म्हणाली, ठीक आहे दीदी, तू मला शिकव, मी शिकेन. रेखा क्षणभर गप्प राहिली. कदाचित तिला वेदना होण्याची अपेक्षा होती, पण जेव्हा ते घडले नाही तेव्हा ती काही न बोलता निघून गेली. सुमनला वाटले, भांडून नाही तर खंबीरपणे उभे राहून दाखवायचे आहे की घरात सून सुद्धा प्रेम आणि आदराची हक्कदार असते. मुलगी म्हणून नाही तर एक माणूस म्हणून. सणाच्या काही दिवसांनी सुमनला कळले की तिच्या लहान बहिणीचा तिच्या माहेरी वाढदिवस होता. लग्न झाल्यापासून ती तिच्या माहेरी गेली नव्हती. ती फक्त फोन आणि व्हिडिओ कॉलवर बोलत होती, पण यावेळी तिला तिच्या बहिणीला मिठी मारून आशीर्वाद द्यावासा वाटला. सकाळी लवकर चहा बनवताना तिथे तिच्या सासू शांतीदेवींना शांतपणे विचारले की आई, मी या रविवारी माझ्या आईच्या घरी जाऊ? मी संध्याकाळपर्यंत परत येईन. शांतीदेवी वर न पाहता चहामध्ये साखर टाकत म्हणाली, अरे सुनबाई, लग्न होऊन अजून 1 महिनाही झालेला नाहीये आणि तुला आईवडिलांच्या घरी जाण्याची घाई झाली आहे. मुली त्यांना हवे तेवढे त्यांच्या माहेरी ये-जा करू शकतात, पण सुनेसाठी तिच्या सासरचे घर हेच खरे घर असते. या जागेची सवय करून घ्या. आई वडिलांच्या घरी वारंवार जाण्याने घराचे संतुलन बिघडते. रेखा स्वयंपाकघरात भांडी घासत होती. तिने यात रंग भरला. म्हणाली, हो ना, आणि नाहीतरी तुझ्या बहिणीच्या पार्टीत काय गरज आहे? फोन कर किंवा व्हिडिओ कॉल कर. एका सुनेला तिच्या आई वडिलांच्या घरी इतके येणे शोभत नाही. सुमनने शांतपणे डोके टेकवले, पण तिच्या मनात एक वेदना होती. तिने वाद घातला नाही किंवा ती रागवलीही नाही. फक्त स्वतःचा चहा संपवला आणि कामात व्यस्त झाली. त्या दिवशी तिने संपूर्ण घर झाडून पुसले, अंगणातील झाडांना पाणी दिले, हिवाळ्यासाठी स्वयंपाकघरात मसाले सुकण्यासाठी ठेवले आणि संध्याकाळी सर्वांसाठी गरमागरम पकोडे बनवले. सासऱ्यांनी ते चाकतच म्हणाले, अरे वा सुनबाई, आज जेवणही मजेदार होते आणि हवामानही छान होते. सुमन फक्त हसली. तिच्या मनात एक थोडं समाधान होतं की निदान कोणीतरी तिची मेहनत काम लक्षात घेत आहे. रात्री अनिरुद्ध खोलीत आला तेव्हा सुमनने पुन्हा सांगितलं की ती रविवारी तिच्या आई वडिलांच्या घरी जाण्याचा विचार करत होते. आईंना सांगितलं आहे, पण कदाचित त्यांना ते आवडले नसेल. अनिरुद्ध थोडा वेळ गप्प राहिला आणि म्हणाला की जर तू म्हणत असशील तर मी बोलू का, पण आईची स्वतःची कारणे आहेत. तिला वाटते की जर तू सुरुवातीला आईच्या घरी जास्त जाऊ लागली तर लोक बोलू लागतील. सुमन हळुवारपणे म्हणाली, लोक काहीही बोलतात, पण बहिणीचा वाढदिवस वर्षातून एकदा येतो. अनिरुद्ध काहीच बोलला नाही, फक्त उशीवर झोपला. रविवारी सुमनने सकाळपासूनच घरातील सर्व कामे करायला सुरुवात केली. नाश्ता, कपडे, मंदिर सगळं काही लवकर झालं. मग ती तयार झाली आणि साडी नेसली.
आणि पदर व्यवस्थित हातरून ती तिच्या सासूकडे आली आणि म्हणाली, आई, मी दुपारपर्यंत परत येईल, सर्व काम झाले आहे. मग शांतीदेवींनी तिच्याकडे वरपासून खालपर्यंत पाहिले आणि म्हणाली, ठीक आहे, पण लवकर परत ये आणि जास्त वेळ तिथे बसू नकोस. हे ऐकून सुमनला दिलासा मिळाला आणि तिथून निघून गेली. ती तिच्या आईच्या घरी पोहोचताच तिची बहीण धावत आली आणि तिला मिठी मारली. तिच्या आईचे डोळे अश्रूंनी भरले. तू आलीस, हीच सर्वात मोठी भेट आहे. तिथे ती काही तास मनमोकळेपणाने बोलली, हसली आणि विनोद केला आणि संध्याकाळी वेळ पाहून परतली. घरी पोहोचताच रेखाने तिला टोमणे मारले की वा, बहिणीचा वाढदिवस आणि सोनीचा फॅशन शोही झाला. शांतीदेवी थेट काहीही बोलल्या नाहीत, पण तिच्या चेहऱ्यावर थोडीशी नाराजी होती. सुमन फक्त शांतपणे हसल्याने म्हणाली, हो दीदी, त्यांना भेटून छान वाटले आणि परत येताना मी तुमच्या आवडीचे लाडूही आणले आहेत. हे ऐकून रेखा थोडी अस्वस्थ झाली आणि शांतीदेवींनी ही लाडू उचलला आणि खाल्ला. सुमनला समजले की इथे प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग वादविवादातून नाही, तर अशा छोट्या छोट्या कृतीद्वारे करेन जे सर्वांना लक्षात राहतील. तिला माहित होते की वेळ लागेल, पण एके दिवशी हेच लोक म्हणतील की आमची सूनबाई घर आणि नातेसंबंध दोन्ही सांभाळते. रविवारची सकाळ होती. सुमनने तुळशीला पाणी अर्पण केल्यानंतर अंगण झाडून घेतले. नंतर कपडे सुकवण्यासाठी गच्चीवर गेली. सूर्य सौम्य होता आणि हवा थंड होती, पण शेजारच्या महिलांचे आवाज दूरवरून स्पष्ट ऐकू येत होते. जवळच्या घरातील बाणी दिदी तिच्या सुनेसोबत कपडे सुकवत होती आणि विनोद करत म्हणत होती, चल तू तुझ्या आईवडिलांच्या घरी जा, मी काम करते. मग तिची सुनी हसून म्हणाली, नाही, आज तुम्ही आराम करा, मी सगळं काम करेन. हे ऐकून तिथे उभ्या असलेल्या इतर महिलाही हसल्या. सुमन शांतपणे कपडे पसरत होती, पण तिचे कान तिकडेच लागले होते. तेवढ्यात शेजारच्या सुशीला काकू मोठ्याने म्हणाल्या, बघा, बाणीची सून किती भाग्यवान आहे. तिची सासू तिला मुलीसारखी वागवते. तिला काहीही करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. हे ऐकून बाणी काकू हसली आणि म्हणाली की आमची सून आहेच अशी, ती घरासोबतच मनाची काळजी घेते. तेवढ्यात खाली अंगणातून रेखाचा आवाज आला, सुनबाई, कपडे पसरले असतील तर लवकर खाली ये आणि भाज्या कापून घे, नाहीतर उशीर होईल. त्यासोबत तिने हेही जोडले आणि म्हणाली की आमच्या घरात सुनेला एवढा वेळ नसतो की ती बाहेर उभा राहून गप्पा मारत बसेल. हे ऐकून सुमनला वाटलं की जणू काही हे तिला ऐकू जावे या उद्देशानेच ती बोलली आहे, आणि म्हणजे ती तिथे कोणाशीही बोलत नव्हती. ती खाली आली तेव्हा शांतीदेवी तिथेच बसल्या होत्या. ती ऐकताच म्हणाली, सुनबाई, आधी काम नंतर विश्रांती, हेच सुनेचे कर्तव्य आहे. मुलीसारखे विचार करू नका की हवे तसं काहीही कराल. सुमनने शांतपणे भाज्या उचलल्या आणि स्वयंपाकघरात गेली, पण आतून तिच्या मनात प्रश्न घुमत होता की खरंच सून आणि मुलीचा धर्म वेगळा असतो. सून होणे म्हणजे फक्त नियम आणि आदेशांचे पालन करणे हेच आहे का? आणि मुलगी बनणे म्हणजे फक्त प्रेम आणि आपलेपणा मिळवणे आहे. ती विचार करत होती की जर घर एक आहे, माणसे एक आहेत, तर मग नात्यात ही भिंत का आहे? दुपारी ती भांडी घासत असताना शेजारच्या सरोज काकू आल्या. ती हसत हसत म्हणाली की सुनबाई, आजकाल खूप काम करत आहेस. मी ऐकलंय की तुला तुझ्या आईवडिलांच्या घरी जायलाही वेळ मिळत नाही. रेखाने तिथे उभ्या उभ्याच उत्तर दिले की आमच्या इथल्या सुना मुली होण्याचे स्वप्न पाहत नाहीत, इथे काम आधी येते. सरोज काकू हलकेच हसत निघून गेल्या, पण सुमनचं मन जड झालं. तिने चेहऱ्यावर पाणी शिंपडले, एक दीर्घ श्वास घेतला आणि विचार केला की जर प्रेम आणि आदरासाठी जर मला फक्त सुनेच्या वर्तुळात राहावे लागले, तर मी प्रयत्न करेन की हे वर्तुळ इतके लहान नसावे की त्यात माझा श्वास थांबेल. रात्री जेव्हा अनिरुद्ध आला तेव्हा तो फक्त सामान्य गोष्टी बोलला, पण सुमनने त्याच्याशी याबद्दल काही बोलले नाही. तिला वाटले की तो आता समजदार नाही, कारण त्याच्यासाठी हे सर्व सामान्य आहे. पण सुमनने ठरवले की ती या घरात टप्प्याटप्प्याने अशी जागा बनवेल जिथे सून असणे म्हणजे केवळ कामच करणे नाही, तर त्यात आदर आणि एकत्र राहणे असेल. एके दिवशी दुपारी शांतीदेवीचा मोठा भाऊ आणि वहिनी अचानक तिच्या माहेरून आल्या. तिला काहीही न सांगता. त्यावेळी घरी फक्त शांतीदेवी, रेखा आणि सुमन होत्या. शांतीदेवी तिच्या भावाच्या आणि वहिनीच्या आगमनाने आनंदी होती.
पण तिला काळजीही वाटत होती. जेवणात फक्त डाळ आणि बटाट्याची भाजी शिजवली होती आणि तिला माहीत होते की तिच्या भावाला जेवणात वेगवेगळे खायला आवडते. त्याचवेळी रेखाने तिच्या सासूला हळुवारपणे म्हणाली, आता काय करायचे? जेवण तर खूप साधे आहे आणि वेळही खूप कमी आहे. शांतीदेवीचा चेहरा काही काळासाठी फिका पडला. मग सुमन लगेच म्हणाली, काळजी करू नका, मी काहीतरी बनवते. तिने लगेच स्वयंपाकघरातील काम हाती घेतले आणि एकाच वेळी गॅसवर 3 गोष्टी ठेवल्या. टोमॅटोची चटणी, गरम बेसनाचे पकोडे आणि मिठाईसाठी रव्याची खीर. ती काम करताना हसत होती आणि मध्येच अंगणात बाहेर येऊन पाहुण्यांशीही हलके फुलके बोलायची, जेणेकरून त्यांना घरात सगळं काही ठीक आहे असे वाटेल. तासाभरातच जेवणाच्या टेबलावर डाळ, बटाट्याची भाजी, गरम पकोडे, रायता, चटणी आणि हलवा वाढला. शांतीदेवीचा भाऊ पहिला घास घेताच म्हणाला, हे खूप चविष्ट आहे. ही डिश कोणी बनवली होती? शांतीदेवी हसल्या आणि म्हणाल्या की माझ्या सुनेने. वहिनीनेही कौतुक केले की जेवण खूप चांगले आहे आणि तू इतक्या लवकर तयार केलंस हे आश्चर्यकारक आहे. त्यावेळी शांतीदेवींच्या चेहऱ्यावर एक वेगळाच अभिमान होता. जरी तिने थेट काही सांगितले नसले तरी जेवण संपल्यानंतर काही वेळ गप्पा मारून पाहुणे गेले. ते निघून गेल्यावर एका स्वयंपाकघरात आली आणि म्हणाली, आज तू खरंच खूप चांगले काम केले आहे. नाहीतर आम्हाला वाटले होते की पाहुण्यांसमोर आज फजिती होईल. सुमन फक्त हसली आणि म्हणाली, दीदी, घर आपले आहे, मग पाहुणेही आपलेच झाले ना. हे ऐकून रेखा क्षणभर गप्प राहिली. संध्याकाळी चहा पित असताना शांतीदेवी सुमनला म्हणाली, तू आज चांगले काम केलेस. तू वेळेवर सर्व काही सांभाळलेस. तिचा स्वर नेहमीसारखा कडक नव्हता. सुमननं तिचे बोलणे शांतपणे ऐकले, पण आतून तिला वाटले की हे पहिले छोटे पाऊल आहे, जिथे तिच्या सासूने तिचे काम उघडपणे स्वीकारले आहे. जरी मुलीसारखे नसले तरी एका विश्वासू सदस्यासारखे तरी स्वीकारले. त्या रात्री पहिल्यांदाच सुमनला थोडा आनंद झाला की कदाचित हळूहळू सून असण्याचा अर्थ बदलू लागला आहे. दरवर्षी गावातील जवळच्या मंदिरात भजन, संध्या आणि प्रसाद वाटपाचे मोठे आयोजन केले जात असे. यावेळी शांतीदेवींनाही संपूर्ण कुटुंबासह तिथे जाण्याचे निमंत्रण मिळाले. दुपारपासूनच घरात तयारीचे वातावरण होते. रेखाने तिची नवीन साडी काढली. शांतीदेवीने तिने हलक्या सोनेरी बॉर्डर असलेली साडी घातली होती आणि सुमनने तिच्या लग्नाच्या वेळी तिच्या माहेरहून आणलेली फिकट गुलाबी रंगाची साडी निवडली. तिला तिच्या सासू आणि वहिनींसोबत जुळणारे रंग घालायचे होते, जेणेकरून सगळे एकत्र चांगले दिसतील. जेव्हा ते तिघेही तयार झाले आणि बाहेर आले तेव्हा रेखा एक नजर तिच्याकडे टाकून म्हणाली की तू छान दिसत आहेस, पण तू साधे कपडे घालायला हवे होतेस, नाहीतर बाहेरचे लोक विचार करतील की सोनेला सजण्या धजण्याचा खूप शौक आहे. मग शांतीदेवींनीही हळुवारपणे म्हणाली, हो, सुनेने नेहमीच साधेपणाने जगावे. हे काही लग्न कार्य नाहीये. सुमन फक्त असल्याने म्हणाली, माझी कपडे स्वच्छ आहेत आणि रंग थोडा हलका आहे, काळजी करू नका. मंदिरात पोहोचताच अनेक महिला त्यांच्याकडे आल्या. कोणी शांतीदेवींचे आशीर्वाद घेतले, कोणी रेखाच्या तब्येतीची विचारपूस केली, तर कोणी सुमनकडे पाहून म्हणाले की ही नवीन सून आहे ना, खूप सुंदर दिसत आहे आणि गोंडस पण आहे आणि तिच्या चेहऱ्यावर खूप नैसर्गिक हास्य आहे. हे ऐकून रेखाचा चेहरा फिकट पडला आणि ती लगेच म्हणाली की हो, हा ती नवीन आहे, ती अजून घरातील कामे शिकत आहे. मग शांतीदेवीही त्यामध्ये शब्द जोडत म्हणाली, हो, आणि सोनेला अजून खूप नियम शिकायचे आहेत, तेव्हा जाऊन कुठे मुलीसारखे सांभाळू शकेल. सुमन गप्प राहिली, पण तिला आजूबाजूच्या महिलांच्या चेहऱ्यावर थोडीशी अस्वस्थता दिसली. तेवढ्यात मंदिराच्या पुजाऱ्यांची पत्नी आली आणि म्हणाली, शांती बहीण, तुमची सून खूप चांगली आहे. मी ऐकले आहे की तुमचे पाहुणे आले तेव्हा तिने 1 तासात संपूर्ण जेवण तयार केले. हे तर घरासाठी सौभाग्य आहे. शांतीदेवी क्षणभर गप्प राहिल्या, नंतर किंचित हसल्या आणि म्हणाल्या, हो, ती मेहनती आहे. भजन रात्री दरम्यान सुमेने पाणी आणि प्रसाद वाटण्यात मदत केली. एका वृद्ध महिलेला जिना चढणे कठीण होत होतं तेव्हा सुमेनने लगेच तिचा हात धरला आणि तिला वरच्या मजल्यावर नेले. अनेकांनी हे छोटेसे कृत्य पाहिले आणि तिचे कौतुक केले.
कार्यक्रमानंतर घरी परतताना रेखा हळुवारपणे म्हणाली, आज तू चांगले केलेस, लोक तुझे कौतुक करत होते. शांतीदेवी देखील हळुवारपणे म्हणाली, बस तू तुझं काम असंच करत राहा, हे एका सुनेचं कर्तव्य आहे. रात्री खिडकीतून बाहेर पाहत सुमन विचार करत होती की कदाचित हेच ते क्षण असतील जेव्हा सून हा शब्द त्यांच्या ओळखीचा भाग बनू लागेल. आणि कदाचित तिने जर धीर धरला तर एक दिवस हे लोकही स्वीकारतील की सून ही मुली इतकीच महत्वाची आहे आणि तीही खूप जवळची असू शकते. एके संध्याकाळची गोष्ट होती, जेव्हा सर्वजण अंगणात चहा पीत बसले होते. सासरे वर्तमानपत्र वाचत होते, शांतीदेवी तिच्या कपड्यांना बटणे लावत होती आणि रेखा मुलांच्या गृहपाठात व्यस्त होती. तेव्हा शेजारच्या विमला काकू आल्या आणि म्हणाल्या, शांतीबाई, आज ती भाजी विक्रेत्याशी बोलत होती तेव्हा त्याने सांगितले की तुमच्या घरच्या सुनेने काल 500 रुपयांच्या भाज्या उधारीवर खरेदी केल्या आहेत. हे ऐकून रेखाने लगेच सुमनकडे पाहिले आणि मोठ्या आवाजात म्हणाली की सुमन, हे काय आहे? तू आम्हाला न सांगता इतके उधार का घेतले? शांतीदेवीचा चेहराही कडक झाला. आमच्या घरात न विचारता कोणीही उधार घेत नाही. मुलगी नाहीस, जे मनाला येईल ते करशील. सुमन काही वेळ गप्प राहिली, मग शांत आवाजात म्हणाली, आई, मी उधार घेतले होते, पण एक कारण होते. काल सकाळी अचानक शेजारच्या मंदिरात भंडारा झाला. भाज्यांची कमतरता होती आणि ज्या काकांनी भंडारा केलेला होता त्यांच्याकडे पैसे कमी पडले होते, म्हणून मी त्यांना वेळेत मदत करावी असा विचार केला. भाजी विक्रेत्याला सांगितले की मी त्यांना संध्याकाळपर्यंत पैसे आणून देईन आणि मी काल जाऊन ते पैसे दिले. रेखाला विश्वास बसला नाही. जर तिने दिले असते तर त्याने आज का सांगितले असते? सुमन शांतपणे खोलीत गेली आणि कपाटातून ती पावती काढली जी भाजीवाल्याने पैसे मिळाल्यानंतर तिला दिली होती. तिने ती सर्वांसमोर ठेवली आणि म्हणाली, हे बघा, मी काल संध्याकाळीच पैसे दिले होते. सासऱ्यांनी पावती पाहिली आणि म्हणाली, अरे, म्हणजे प्रकरण उलटे झाले आहे. भाजी विक्रेत्याने कदाचित लक्ष दिले नसेल. शांतीदेवीचा चेहरा काही क्षणांसाठी मऊ झाला आणि म्हणाली, तू मेजवानीत मदत केलीस, ती चांगली गोष्ट आहे, पण पुढच्या वेळी मला कळवल्यानंतर कर. सुमन म्हणाली, हो आई, मी तुम्हाला कळवल्यानंतरच करेन, पण मला वाटले की जर मी उशीर केला तर लोक भाजीशिवाय राहतील. तेवढ्यात शेजारचे काका स्वतः आले आणि सर्वांना म्हणाले, जर सुनबाईने मदत केली नसती तर कालची मेजवानी अपूर्ण राहिली असती. आम्ही सर्व तिचे आभारी आहोत. हे ऐकून अंगणात काही वेळ शांतता पसरली. मग सासरे म्हणाले, बघितलं, आवाज न करता वेळेवर काम करणे हाच खरा चांगुलपणा आहे. रेखाही हलकेच हसली आणि म्हणाली, ठीक आहे, पुढच्या वेळी मला सोबत घेऊन जा. त्या रात्री जेव्हा सुमन खोलीत आली तेव्हा तिच्या मनात थोडे समाधान होते. तिला वाटले की जरी तिच्या सासूने आणि दीदीने उघडपणे काहीही बोलले नसले तरी त्यांच्या मनात तिचा आदर पूर्वीपेक्षा थोडा जास्त वाढला आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच तिच्या सुनेवर विश्वासाचा रंग दावला आहे. हिवाळ्याचे दिवस होते आणि घरात खूप गोंधळ होता, कारण शांतीदेवीच्या धाकट्या दीराच्या मुलीचे लग्न होते. संपूर्ण कुटुंबाला गावातून दुसऱ्या शहरात जायचे होते. सकाळी लवकर सामान बांधायचे होते, दागिन्यांची यादी बनवायची होती, कपड्यांची निवड करायची होती, मुलांच्या वस्तू, सगळं एकाच वेळी चालू होतं. रेखा तिच्या मुलांमध्ये आणि साड्यांमध्ये व्यस्त होती. शांतीदेवी दागिने कापडात गुंडाळून कपाटात ठेवत होती आणि सुमन एका बाजूला सर्वांसाठी नाश्ता तयार करत होती. जाण्याच्या अर्धा तास आधी सगळे तयार होत होते तेव्हा अचानक सुमनची नजर दागिने ठेवलेल्या खोलीवर पडली. दागिन्यांची बॅग कपाटाच्या वर ठेवली तर होती, पण लॉक लावले नव्हते. ती लगेच खोलीत गेली आणि पाहिले की दरवाजा अर्धा उघडा होता आणि घरातील मोलकरीण कॉरिडॉरमध्ये झाडू मारत आहे. तिचा कोणावरही संशय घेण्याचा हेतू नव्हता, पण इतके मौल्यवान दागिने उघड्यावर ठेवणे धोकादायक होते. तिने विलंब न करता बॅग उचलली आणि शांतीदेवीकडे गेली आणि म्हणाली, आई, ही बॅग उघडी होती, ती लॉक केलेली नव्हती. मला वाटले की ती पहिली तुम्हाला द्यावी. शांतीदेवीने घाबरून बॅग उघडली. सर्व सामान ठीक होते. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, अरे देवा, मला वाटले मी ते लॉक केले आहे. तेवढ्यात सासरे जवळ आले आणि म्हणाले, सुनबाई, जर ही चूक झाली असती तर माहीत नाही काय झाले असते.
लग्नाला जाताना चोरी झाली असती तर खूप मोठा अपमान झाला असता. रेखाने ही सहमती दर्शवली आणि म्हटले की बरं झालं वेळेवर हे लक्षात आणले. लग्नाला पोहोचल्यानंतरही शांतीदेवी पुन्हा पुन्हा ही घटना आठवत राहिली. तिने स्वतः 1-2 जवळच्या नातेवाईकांना सांगितले की आमच्या सुनेने आज खूप शहाणपणा दाखवला, नाहीतर दागिन्यांचा खूप मोठा विषय झाला असता. लग्नाच्या कामात सुमन सर्वत्र उपस्थित होती. कधी पाणी देत होती, कधी वधूच्या खोलीत फुले लावत होती, तर कधी वृद्धांसाठी खुर्च्या लावत होती. लग्नानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा सर्वजण घरी परतले तेव्हा शांतीदेवी अंगणात बसून चहा पीत म्हणाली, सुनबाई, लग्नात सर्वांनी कौतुक केले, पण माझ्यासाठी सर्वात मोठा आनंद म्हणजे तू घरातील दागिन्यांची काळजी घेतलीस. मुलीनेही इतके लक्ष दिले नसते. सुमन हलक्या हास्याने म्हणाली, आई, घरातील वस्तू ही घराची जबाबदारी आहे, मग ती मुलगी असो किंवा सून. हे ऐकून शांतीदेवीने फक्त मान हलवली, पण पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर थोडंसं प्रेम स्पष्ट दिसत होतं. त्या रात्री सुमनला जाणवले की हळूहळू कोणत्याही जबरदस्तीशिवाय ती सुनेच्या वर्तुळात राहून पण एक अशी ओळख निर्माण करत आहे जी दुर्लक्ष करता येणार नाही. ती एक थंड हिवाळ्याची रात्र होती. घरातील सर्वजण घाईघाईने जेवण करून झोपण्याची तयारी करत होते. अंगणाच्या कोपऱ्यात एक शेकोटी जळत होती, ज्यावर सासरे बसून हात गरम करत होते. तेवढ्यात अचानक शांतीदेवींना खूप थंडी वाटू लागली आणि त्यांचे शरीर थरथर कापू लागले. सुरुवातीला सर्वांना वाटले की तो थंड हवेच्या संपर्कात आला असावा, पण थोड्याच वेळात त्यांची तब्येत जास्त बिघडू लागली. त्यांना खूप ताप आला, कपाळावर घाम आला आणि अशक्तपणा सुद्धा वाढला. रेखा काळजीत पडली. तिने अनिरुद्धला फोन केला, पण तो त्याच्या ऑफिसच्या कामात खूप व्यस्त होता. मग सुमनने वेळ वाया न घालवता परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. ती घाईघाईने स्वयंपाकघरात गेली, गरम पाणी तयार आणले आणि तुळशीचा काढा बनवला आणि शांतीदेवींना दिला. नंतर तिने लगेच मोहरीच्या तेलात लसूण घालून गरम केले आणि ते तिच्या तळ हातावर आणि पायांच्या तळव्यावर लावले आणि हळूहळू मालिश करायला सुरुवात केली, जेणेकरून शरीर उबदार होईल. सासरे काळजीत होते आणि इकडे तिकडे फिरत होते, पण जेव्हा त्यांनी पाहिले की सुमन पूर्ण समाधानाने आणि संयमाने काम करत आहे तेव्हा त्यांनाही थोडा आराम मिळाला. रात्रीचे 10 वाजले होते. जवळच क्लिनिक उघडे होते, म्हणून सुमनने अनिरुद्धला त्याच्या आईला डॉक्टरकडे घेऊन जाण्यास सांगितले आणि ती औषधे आणि पाण्याची व्यवस्था करेल. डॉक्टर म्हणाले की काळजी करण्यासारखे काही नाही, कारण तिला विषाणूजन्य ताप होता आणि तिला फक्त विश्रांती आणि काळजीची आवश्यकता होती. घरी परतल्यावर सुमनने शांतीदेवीच्या खोलीतच झोपायची व्यवस्था केली आणि पूर्ण रात्र त्यांची काळजी घेत राहिली. कधी पाणी देणे, कधी कपाळावर थंड पट्टी लावत होती, कधी ब्लँकेट जुळवत होती. सकाळपर्यंत शांतीदेवीचा ताप थोडा कमी झाला होता. तिने डोळे उघडले आणि पाहिले की सुमन अजूनही तिच्या शेजारी बसली होती. तिच्या डोळ्यात झोप होती, पण तिचा चेहरा शांत होता. शांतीदेवी हळूच म्हणाली की तू रात्रभर जागी आहेस सुनबाई. सुमन हसली आणि म्हणाली, आई, घरातील वडीलधारी आजारी असताना झोप कशी येऊ शकते. हे ऐकून शांतीदेवींच्या ओठावर हलकेसे स्मित आले आणि पहिल्यांदाच त्यांनी सुमनच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाली, सुनबाई, आज वाटले की तू या घराची ताकद आहेस. रेखाही जवळच उभी होती. तिनेही होकार दिला आणि म्हणाली, मला वाटत होते की अशी कामे फक्त मुलीच करतात, पण आज मी पाहिले की सून ही ते करू शकते. त्या दिवसानंतर घरातील वातावरण थोडे बदलले. आता सुमनला प्रत्येक कामात आदेशापेक्षा विश्वास मिळू लागला आणि हळूहळू सून म्हणून राहा या कर्कश आवाजाची जागा आपुलकीच्या भावनेने घेऊ लागली. हिवाळा संपून काही आठवडे झाले होते. रविवारची सकाळ होती. अंगणात ऊन पसरले होते आणि शांतीदेवी खाटेवर बसून स्वतःच्या गुडघ्यांना मोहरीचे तेल लावत होत्या. सासरे जवळच वर्तमानपत्र वाचत होते आणि रेखा मुलांना त्यांच्या गृहपाठात मदत करत होती. तेवढ्यात शांतीदेवी हळूच हाक मारत म्हणाल्या, सुनबाई, जरा इकडे ये. सुमन स्वयंपाकघरातून बाहेर आली. तिच्या हातावर अजूनही पिठाचा हलका थर होता. मग शांतीदेवी म्हणाल्या, तुझे सासरे जुने घर दुरुस्त करण्याचा विचार करत आहेत, पण खर्च जास्त आहे.
आम्ही छताला रंग आणि प्लास्टर करण्याचा किंवा छतावर फक्त टीन लावण्याचा विचार करत आहोत. तुझं काय म्हणणं आहे? हे ऐकून रेखाने लगेच चेहरा वर केला आणि म्हणाली, आई, आपण हे बसून ठरवू शकतो. यात सुमनला का सहभागी करत आहात? मग शांतीदेवीने न डबकता म्हणाली, का नाही? ती या घरात राहते. ती खर्च आणि कष्ट दोन्हीही पाहते. तिचे मत देखील महत्वाचे आहे. सुमन थोडीशी संकोचली, पण नंतर हळुवारपणे म्हणाली, आई, जर छप्परच्या प्लास्टरिंग सोबतच पावसापासून संरक्षण करण्यासाठी व्यवस्था केली तर येणाऱ्या काही वर्षासाठी खर्च होणार नाही. आता थोडा जास्त खर्च येईल, पण नंतर वारंवार दुरुस्तीची गरज भासणार नाही. सासऱ्यांनी मान हलवली आणि सांगितले की ती अगदी बरोबर बोलत आहे. दीर्घकालीन विचार करायला हवा. रेखाने ओठ दाबून हसण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या चेहऱ्यावर थोडासा त्रास स्पष्ट दिसत होता. कदाचित तिला हे आवडले नसेल. आईने सुमनच्या मताला इतके महत्व का दिले आणि सासरेही त्यावर लगेच सहमत झाले? शांतीदेवीने हे लक्षात घेतले, पण तिने काही बोलल्या नाहीत. एका संध्याकाळी स्वयंपाकघरात एकटे असताना रेखा सुमनला म्हणाली, हे बघ, घरातल्या महत्वाच्या निर्णयांमध्ये ढवळाढवळ करणे चांगले नाही. लोकांना वाटेल की सुनबाई जास्त बोलू लागली आहे. मग सुमनने शांत आवाजात उत्तर दिले, दीदी, मी फक्त मला जे योग्य वाटले तेच बोलले. बाकीचा निर्णय आई आणि बाबांना घ्यायचा होता. रेखाने काही उत्तर दिले नाही आणि शांतपणे भांडी धुण्यास सुरुवात केली. संध्याकाळी अंगणात सर्वजण चहा पित असताना सासऱ्यांनी पुन्हा सांगितले की उद्यापासून दुरुस्तीचे काम सुरू होईल, जसे सुनेने सांगितले होते. हे ऐकून शांतीदेवीने सुमनकडे हलकेसे स्मित हास्य केले आणि सुमननेही शांतपणे मान खाली केली. तिला वाटले की हा छोटासा क्षण तिच्यासाठी खूप मोठा आहे. आज पहिल्यांदाच तिला वाटले की तिचे मत केवळ औपचारिकता म्हणून ऐकले गेले नाही, तर आत्मविश्वासाने ऐकले गेले. छताच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले होते आणि घर पूर्णपणे रिकामे झाले होते. कामगार रोज येत जात असत. आजकाल सुमन सकाळी लवकर उठून नाश्ता आणि चहा बनवत असे, जेणेकरून कामगारांना वेळेवर जेवण मिळेल आणि घरातील काम मागे पडू नये. सासरे अनेकदा सर्वांसमोर म्हणायचे की आमची सून संपूर्ण घराची काळजी घेत आहे, सर्वांना वेळेवर जेवण मिळत आहे. या गोष्टी रेखाच्या कानाला टोचू लागल्या. पूर्वी तिला वाटायचे की आई फक्त तिच्यावरच विश्वास ठेवते, पण आता सुमनलाही समान दर्जा मिळू लागला होता. एके दिवशी शेजारच्या 2 महिला सुशीला काकू आणि बाणी दिदी घरात आल्या आणि अंगणात बसून चहा घेत होत्या. चहा पीत असताना त्यांनी शांतीदेवींना सांगितले की तुमची सून खूप साधी आणि मेहनती आहे. तुम्ही भाग्यवान आहात. हे ऐकून रेखा हसत म्हणाली की हो, ती साधी आहे, पण ती अजून नवीन आहे. बघा, तिला पुढे बरेच काही शिकायचं आहे. जसे की काल ती पिठात मीठ विसरली. मी सांगितले नसते तर पुरी बेस्वाद झाल्या असत्या. हे ऐकून सुमनला थोडे वाईट वाटले, पण ती हसून म्हणाली, हो काकू, मी विसरली होती, पण दीदीने मला वेळेवर आठवण करून दिली, नाहीतर खरोखरच चूक झाली असती. तिने इतके सहज आणि राग न आणता सांगितले की सुशीला काकू म्हणाली, चुका प्रत्येक जण करतो, पण स्वीकारणे आणि शिकणे हीच खरी गोष्ट आहे. रेखाकडे पाहत बाणी दिदी पण हसल्या. सुनेमध्ये ही चांगली गोष्ट आहे की ती कधीही टोमण्यानी उत्तर देत नाही. रेखाला जाणवले की तिने सुमनला कमी लेखण्याचा प्रयत्न केला, पण उलट सर्वांसमोर तिचे कौतुक झाले. शांतीदेवी सर्व काही शांतपणे ऐकत होती, पण तिच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य होते. जणू तिला अभिमान होता की तिच्या सुनेने परिस्थिती आणखी बिघडण्याआधी सांभाळली. संध्याकाळी जेव्हा सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होते, तेव्हा शांतीदेवी स्वयंपाकघरात आली आणि हळूच म्हणाली, सुनबाई, आज तू खूप छान काम केलेस. तू रागाने उत्तर दिले नाहीस. जर तू अशीच धीर धरत राहिलीस तर घरातील सर्वांच्या नजरेत तुझा आदर आणखी वाढेल. सुमन फक्त हसली आणि म्हणाली, आई, घरातील वातावरण चांगले ठेवणे हे सुनेचेही कर्तव्य आहे. त्या रात्री सुमनला जाणवले की जितके जास्त कोणी तिला कमी लेखण्याचा प्रयत्न करेल, तितकेच ती संयम आणि समजूतदारपणाने तिचे स्थान मजबूत करू शकेल. फाल्गुन महिना होता. हवामान आल्हाददायक होते आणि हवेत वसंत ऋतू होता. दरवर्षी परिसरात यावेळी प्रत्येक घरात सत्संग आणि भजन आयोजित केले जातात. यावेळी शांतीदेवींनी ठरवले की त्यांच्या घरीही 7 दिवसांचा
सुंदरकांड पाठ आयोजित केला जाईल. सकाळी लवकर मंदिरातून पुजारी आले आणि त्यांनी तारीख निश्चित केली आणि अंगणात बसलेल्या शेजारच्या महिलांनी एका आवाजात त्यांना म्हटले की, शांती बहीण, तुमचे घर आता मोठे झाले आहे. यावेळी एक भव्य उत्सव साजरा करायला हवा. शांती देवी हलक्या हास्याने म्हणाल्या, नक्की होईल, पण यावेळी आमची सून त्याची संपूर्ण जबाबदारी घेईल. हे ऐकून तिथे बसलेल्या काही महिलांची सुमनकडे आश्चर्याने पाहिले. रेखाच्या चेहऱ्यावर थोडासा बदल झाला. जणू काही तिला विश्वासच बसत नव्हता की आईने हे सर्वांसमोर सांगितले आहे. सुमनही थोडी घाबरली होती. इतका मोठा कार्यक्रम, ज्यामध्ये पंडाल उभारणे, भोग प्रसाद तयार करणे, शेजारच्यांना आमंत्रण करणे, सर्वांसाठी बसण्याची व्यवस्था करणे आणि साफसफाई व्यवस्था देखील समाविष्ट होती. पण तिने कोणताही ताण न घेता ठीक आहे आई म्हणाली आणि काम सुरूच केले. पहिल्याच दिवशी तिने संपूर्ण यादी तयार केली. कोणते साहित्य कुठून येईल, ती पंडाल उभारणाऱ्या व्यक्तीशी कधी बोलेल, पंडितजींना कोणत्या गोष्टी लागतील आणि स्वयंपाकघर कोण सांभाळेल. ती रेखालाही म्हणाली, दीदी, जर तुम्हाला हवे असेल तर कृपया मला प्रसादासाठी लाडू बनवण्यास मदत करा. रेखाने थोड्या औपचारिक स्वरात हो म्हणाली, पण मदत करत असतानाही ती प्रत्येक गोष्टीवर छोट्या छोट्या टिप्पण्या करत असे. हे असे नाही, असं कर, इथे कमी मीठ घालावं. कार्यक्रमाच्या दिवशी सकाळपासूनच अंगणात चैतन्य होतं. पंडाल सजवला होता. दारावर फुलांचे हार लटकले होते आणि हवेत अगरबत्तीचा सुगंध दरवळत होता. परिसरातील महिला आणि मुले येताच म्हणू लागली की सुनबाईने खूप सुंदर सजावट केली आहे. पंडितजींनीही भोग पाहिल्यानंतर म्हणाली, खूप छान आहे, सगळं व्यवस्थित आहे आणि वेळेवर सुद्धा. सुमन दिवसभर क्षणभरही बसली नाही. कधी ती पाहुण्यांना पाणी देत होती, कधी त्यांना पंडालमध्ये बसण्याची जागा दाखवत होती, कधी स्वयंपाकघरात जाऊन भोगच्या प्लेट्स तपासत होती. संध्याकाळी जेव्हा सुंदरकांड संपला आणि प्रसाद वाटण्याची वेळ आली तेव्हा शांतीदेवी सर्वांसमोर म्हणाल्या की आजचा संपूर्ण कार्यक्रम माझ्या सुनेनं सांभाळला आहे आणि मी अभिमानाने म्हणू शकते की आज घराची इज्जत जपली आहे. हे ऐकून अनेक महिलांनी सुमनचे कौतुक केले. तू भाग्यवान आहेस शांतीबहीण, तू तुझ्या सुनेला मुलीसारखे वागवले आहे आणि तिने घर आणखी वर नेले. रेखा हसली, पण तिच्या डोळ्यात थोडीशी चिडचिड लपलेली दिसत होती. रात्री जेव्हा सर्व पाहुणे निघून गेले आणि घरात शांतता होती तेव्हा शांतीदेवी अंगणात बसली आणि सुमनला म्हणाली, सुनबाई, आज तू माझी मान अभिमानाने वर केलीस. मग सुमन हलक्या हास्याने म्हणाली, आई, हे माझंही घर आहे आणि त्याला सांभाळणे माझेही कर्तव्य आहे. हे ऐकून शांतीदेवी काही क्षण गप्प राहिला. तिच्या चेहऱ्यावर कोणतेही कठोर भाव नव्हते, उलट खरे प्रेम दिसून येत होते. सुंदरकांड कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडल्यानंतर काही दिवसांनीही घरातील वातावरण अजूनही हलके फुलके होते. शांतीदेवीच्या सुनेने सगळं किती हुशारीने हाताळले याची शेजारची लोक अजूनही प्रशंसा करत होते. पण हे शब्द रेखाच्या हृदयात काट्यासारखे टोचत होते. तिला असं वाटलं की आता सासूला तिच्यापेक्षा सुमनवर जास्त विश्वास बसू लागला आहे. एके दिवशी तिने संधी पाहून एक पाऊल उचलले. सकाळी लवकर ती स्वयंपाकघरात आली आणि साखरेच्या डब्यात मीठ टाकले. तिचा हेतू असा होता की सुमन जेव्हा चहा बनवेल तेव्हा त्याची चव खराब होईल आणि पाहुण्यांना त्याचा स्वाद घेता येणार नाही. तिला सर्वांसमोर लाज वाटेल. योगायोगाने त्या दिवशी परिसरातील काही महिला येत होत्या, ज्यामध्ये कार्यक्रमादरम्यान सुमनचे कौतुक करणाऱ्या महिलाही होत्या. सुमन चहा बनवत असताना कपमध्ये ओतली आणि तिच्या सवयीनुसार तिने एक चमचा चहा चाखला आणि तिला लगेच समजले की त्यात मीठ आहे. ती लगेच हसली आणि म्हणाली, अरे, कदाचित हे चुकून बदलून गेलं असेल. तिने लगेच दुसऱ्या किटलीमध्ये नवीन चहा टाकला आणि पहिल्या किटलीतील चहा फेकून देण्याऐवजी स्वयंपाकघरातील फरशी धुण्यासाठी त्याचा वापर केला, जेणेकरून कोणतेही सामान खराब होऊ नये आणि ते वाया जाऊ नये. लवकरच पाहुणे आले. सर्वांना गरम चहा मिळाला आणि त्यांनी पुन्हा तिचे कौतुक केले की सुनबाई, तुझ्या हातची चहाची तर गोष्टच वेगळी आहे.
पाहुणे गेल्यानंतर शांतीदेवी स्वयंपाकघरात आल्याने त्यांनी पाहिले की मिठाची पेटी उघडी होती आणि शेजारीच साखर पडली होती. तिला लगेच समजले की ही साधी चूक नव्हती. काहीही न बोलता तिने रेखाकडे पाहिले आणि मग सुमनला म्हणाली, सुनबाई, जर तू चहा बनवण्यापूर्वी तो चाकला नसता तर आपली खूप बदनामी झाली असती. तुझे हे लक्षच तुला खास बनवते. रेखा शांतपणे तिथेच उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर थोडी लाज होती. मग शांतीदेवीने सर्वांसमोर, अगदी सासरे आणि अनिरुद्ध यांच्या समोर म्हणाली की आत्तापासून स्वयंपाकघराची जबाबदारी पूर्णपणे सुमनच्या हातात असेल, कारण तिला घराचा मान कसा राखायचा हे माहीत आहे. हे ऐकून रेखाचा चेहरा फिकट पडला. मग सुमनने तिला टोमणे मारले. नाही, ती फक्त हसली आणि म्हणाली, आई, मी फक्त माझे काम करत आहे. त्या रात्री सुमनच्या मनात हे स्पष्ट होत होते की कोणीही कितीही युक्त्या खेळल्या तरी जर संयम आणि सावधगिरीने काम करत राहिली तर वेळ हीच तिची आधार बनेल. उन्हाळ्याची दुपार होती. गरम वारे वाहत होते आणि घरातील सर्व पंखेही गरम हवा फेकत होते. सासऱ्यांना अचानक त्यांच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या आणि त्यांच्या कपाळावर घाम येऊ लागला. शांतीदेवी घाबरल्या. रेखाही गोंधळली. हे कोणालाच समजले नाही. काय करावे? अनिरुद्ध ऑफिसमध्ये होता आणि फोन केला तेव्हा नेटवर्कच्या समस्येमुळे तो काही कनेक्ट झाला नाही. अशावेळी सुमनने एक क्षणही वाया घालवला नाही. तिने लगेच सासऱ्यांना थंड पाणी दिले. त्यांच्या पाठीवर आणि खांद्यावर हात फिरवला आणि त्यांच्या जवळच्या परिसरातील डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरांनी ताबडतोब रुग्णालयात घेऊन येण्यास सांगितले. सुमनने लगेच शेजारी रामलालला फोन केला आणि विलंब न करता ऑटो बोलवली. घरात सगळीकडे गोंधळ सुरू होता, पण सुमनचा आवाज अगदी स्थिर होता. आई, कृपया तुम्ही पाणी आणि औषधं सोबत ठेवा. रेखा दीदी, तुम्ही लॉक लावा. मी पर्स आणि रिपोर्ट्स घेत आहे. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच डॉक्टरांनी सांगितले की हा हृदयविकाराचा पहिला टप्पा आहे. जर 5 मिनिटेही उशीर झाला असता तर परिस्थिती आणखी बिकट झाली असती. शांतीदेवीच्या चेहऱ्यावर भीती आणि दिलासा दोन्ही दिसत होतं. तिने सुमनचा हात हातात धरून म्हणाली, जर तू त्याची वेळेवर काळजी घेतली नसतीस तर आज. बाकीचे शब्द त्यांच्या घशातच अडकले. उपचारानंतर सासऱ्यांना 2 दिवस रुग्णालयात ठेवावे लागले आणि या संपूर्ण काळात सुमन त्यांच्या सोबतच राहिली. वेळेवर औषधे देत राहिली, वेळेवर जेवण देत राहिली, डॉक्टरांशी बोलत राहिली आणि घरची काळजी करतील म्हणून वारंवार घरी फोन करत राहिली. सासरे घरी परतले तेव्हा शेजारचे लोकही त्यांना भेटायला आले. कोणीतरी म्हटलं की शांतीबहीण, तुझी सुनबाई खरंच सर्व गुण संपन्न आहे. ती सगळं काही जी वेळेवर करते. आता रेखालाही मान्य करायला भाग पाडलं की खरंच सुमन खूप हिमती आहे. जर त्या दिवशी सुमन नसती तर आम्हाला काहीच समजलं नसतं. आम्ही खूप घाबरलो होतो, पण तिचं मन एकदम स्थिर होतं, ज्यामुळे ती लवकर आणि योग्य निर्णय घेऊ शकली. त्या संध्याकाळी चहा पित असताना शांतीदेवी सर्व कुटुंबांसमोर म्हणाली की आता मला काही फरक पडत नाही की सुनबाई या घरची मुलगी आहे की नाही, पण आता ती माझ्यासाठी या घरची ताकद आहे. सुमन गप्प राहिली, पण तिचे डोळे ओले होते. तिला वाटले की सुरुवातीला तिला ज्या शब्दाने दुखावले होते की सून बनून राहा, मुलगी बनू नकोस, आता ते शब्द बदलत होते. आता त्या वाक्यात अंतराऐवजी आदर आणि जवळीक होती. सासरे हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर घरातील वातावरण पूर्वीपेक्षा शांत आणि भावनिक झाले होते. दररोज संध्याकाळी सर्वजण अंगणात एकत्र बसून चहा पित असत आणि सासरे सुमनचे कौतुक करायला कधीच विसरत नव्हते. एका संध्याकाळी शांतीदेवी स्वयंपाकघरात एकटीच भाजी कापत होती. तेव्हा सुमन पाण्याचा ग्लास घेऊन आली आणि म्हणाली, आई, तुम्ही राहू द्या, मी ते करेन. शांतीदेवींनी आधी नकार दिला. नाही सुनबाई, मी करते. पण नंतर चाकू खाली ठेवत हळूच म्हणाली, तुला माहितीये, तू पहिल्यांदा जेव्हा या घरात आली होती तेव्हा मी स्वतः तुला सांगितलं होतं की सून म्हणून राहा, मुलगी बनू नकोस. त्यावेळी मला वाटायचं की जर सुनबाई मुलगी होऊ लागली तर घराचा तोल बिघडतो. पण आता मला वाटतंय की मी चूक केली होती. सुमनने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले. शांतीदेवीच्या डोळ्यात अश्रू होते. आज जर कोणी विचारले की माझी मुलगी कोण आहे तर मी न डगमगता तुझे नाव घेईन.
तू न मागता तुझे प्रेम दिलंस आणि या घराच्या प्रत्येक अडचणीत कोणताही आवाज न करता पाठीशी उभी राहिलीस. तू जे केलंस ते मुलगीही करत नाही. सुमनचे डोळे अश्रूंनी भरले. तिने हळुवारपणे तिचे हात धरले आणि म्हणाली, आई, तुम्ही मला मुलगी म्हणा किंवा सून म्हणा, याने काही फरक पडत नाही. तुमचा विश्वास आणि प्रेम माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे. शांतीदेवी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, आता तू माझी सून नाहीस, तर तू माझी मुलगी आहेस. सासरे आणि अनिरुद्ध अंगणात बसलेले होते. त्यांनी हे संभाषण ऐकले होते. सासरे हसले आणि म्हणाले, आता हे घर खरोखरच पूर्ण झाले आहे. त्या क्षणी घराच्या हवेत एक वेगळीच ऊब होती. जिथे पूर्वी सून म्हणून राहण्याचा आणि सुनेने मुलगी न बनण्याचा नियम बंधनासारखा वाटत होता, आता तिथेच नात्यातील खोली आणि जवळीकीची प्रतीक बनली होती. काही आठवड्यानंतर परिसरात वार्षिक महिला समिती कार्यक्रम आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये प्रत्येक घरातील महिला त्यांच्या सूनबाई आणि मुलांसह येत होत्या. यावेळी कार्यक्रम आयोजित करण्याची जबाबदारी बाणी दिदींच्या घरावर होती, पण तिथे संपूर्ण परिसराला आमंत्रित करण्यात आले होते. सकाळपासून महिला साड्या घालून, कपाळावर हलके टिळक आणि हातात पर्स घेऊन तिथे पोहोचत होते. शांतीदेवी तयार करत होत्या आणि यावेळी तिने सुमनला म्हटले, सुनबाई, तू आज माझ्यासोबत तिथे येशील? रेखाने तिच्या भुवया किंचित उंचावल्या, पण काहीच बोलली नाही. जेव्हा ते दोघेही अंगणातून बाहेर पडणार होते, तेव्हा शांतीदेवी अनिरुद्धला म्हणाली, आज मी माझ्या मुलीला माझ्यासोबत घेऊन जात आहे. हे ऐकून सुमन क्षणभर संकोचली, पण नंतर हसली. कार्यक्रमात पोहोचताच महिला वेगवेगळ्या गोष्टी बोलू लागल्या. कोणीतरी म्हटले, शांतीबहीण, तुमची सून खूप सुसंस्कृत आहे. मग कोणीतरी विचारले, ती नवीन आहे पण कामात जुनी दिसते. मग महिला समितीच्या अध्यक्षांनी व्यासपीठावर घोषणा केली की यावर्षी आपण अशा महिलेचा सन्मान करू ज्याने तिचे घर, तिचे नातेसंबंध आणि कोणताही आवाज न करता वडीलधाऱ्यांची सेवा केली आहे. जेव्हा तिचे नाव घेतले गेले सुमन, तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. शांतीदेवी स्वतः उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, ती माझी सून नाही, तर ती माझी मुलगी आहे, जिने आमचे घर मजबूत केले आहे. तिच्या आवाजात अभिमान होता आणि तिच्या डोळ्यात अश्रू होते. परिसरातील सर्वजण खूप आनंदी होते. महिलांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. बाणी दिदी जवळ आल्या आणि म्हणाल्या, शांतीबहीण, तू बरोबर बोलत आहेस. जेव्हा सून खऱ्या मनाने तिचे कर्तव्य बजावते, तेव्हा ती मुलीपेक्षा चांगली बनते. रेखा थोडा वेळ शांत राहिली, पण तिच्या चेहऱ्यावरही हास्य होते. सन्मान स्वीकारताना सुमन म्हणाली, आई, तुम्ही मला सुनेपासून मुलगी बनवले, हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे. त्या संध्याकाळी घरी परत आल्यावर अंगणात चहा पित असताना सासरे गमतीने म्हणाले, आता शेजारचे लोक विचारतील की तुम्हाला किती मुली आहेत. तेव्हा शांतीदेवी हसून म्हणाल्या, फक्त एकच, आणि ती संपूर्ण परिसरासाठी एक उदाहरण आहे. त्या क्षणी सुमनला जाणवले की सून बनून राहा, मुलगी होऊ नको. सुरू झालेला प्रवास आता माझी सूनच माझी मुलगी आहे वर येऊन संपला नाही, तर नवीन नातेसंबंधांच्या एका गोड अध्यायापर्यंत पोहोचला आहे. जेव्हा सुमनने पहिल्यांदाच या घराचा उंबरठा ओलांडला होता, तेव्हा कुटुंबाने तिचे स्वागत अशा प्रकारे केले होते की मुलगी नव्हे तर सून आहे. पण आता तिथे उलटे झाले होते. ती आता त्या घरची सून तर आहेच, पण आता ती ही मुलगीही बनली होती. रेखालाही तुझी चूक कळली होती. तिने सुमन आणि आईची माफी मागितली आणि त्या दोघींनी तिला सहजच माफ केले आणि तेव्हापासून घरात फक्त आनंदच राहू लागला. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर ती तुमच्या मित्र, मैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत नक्कीच शेअर करा, जेणेकरून प्रत्येक घरात सुनेला केवळ जबाबदारीच नाही तर आदर आणि प्रेम देखील मिळेल. भेटूया आणखी एका नवीन हृदयस्पर्शी कथेसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्या नात्यात प्रेम ठेवा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.